मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आजकाल माझी नाईट शिफ्ट चालू आहे जॉबवर, त्याच्यामुळे मला 10 दुपारा झोपायला लागतं. मला आणखीन पण आठवतं, लहानपणी दुपारी झोपल्यावर आई जाम ओरडायची, पण आता दुपारी झोपल्यावरची काय बोलू शकत नाही. तर सकाळी 5 वाजता जॉबहून आलो, 6 वाजेपर्यंत झोपलो आणि थेट 1 वाजता दुपारी उठलो. या खिडकीतनं जाम माझ्या अंगावर ऊन येत होतं, त्याच्यामुळे मला जाग आली. आई किचन मध्ये काहीतरी काम करत होती. चला बघूयात काय करते. माझी आई माझ्या दुपारच्या जेवणासाठी वरण भात करणार होती. इकडे वरण शिजून घेतलं होतं आणि इकडे कुकरमध्ये भात पण शिजायला टाकला होता. इकडे आपली आई वरणाला फोडणी देत होती आणि इकडे मला एका डब्यामध्ये काळं काळं काहीतरी दिसलं. आईला विचारलं हे काहीतरी. आई बोलली लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट बनवून ठेवली होती. मित्रांनो, तुम्हाला माहिती काही ना फ्रीजर मध्ये ठेवते आई आणि खूप दिवस आपण हे टिकवून भाजीसाठी यूज करू शकतो. आई जेव्हा पण स्वयंपाक करते ना, तेव्हा तिला विंडो मधून व्ह्यू खूप छान पाहायला मिळतो. त्याच्यामुळे तिला स्वयंपाक करताना आणखीन जाम मजा येते. आई वरणाला फोडणी देत होती, तोपर्यंत म्हणलं मी फ्रेश होऊन घेतो. दीदी घरी नव्हती, ऑफिसला गेली होती, त्याच्यामुळे तिचं फेस वॉश घेतलं चोरून आणि फासलं थोबाडाला आणि खसा खसा फेस करून गोरा झालो. इकडे आपल्या आईचं वरण पण रेडी होतं. बघू शकता किती चविष्ट आणि टेस्टी दिसत होतं. आता मला वेटच करू वाटत नव्हता, जेवायला बसायचं होतं फटाफट. त्याच्या आधी मित्रांनो, तुम्हाला आपल्या खिडकीतनं व्ह्यू कसा येतो ते तुम्हाला दाखवतो. मुंबईमध्ये राहून खिडकीतनं आतमध्ये ऊन येणं खूप मोठी गोष्ट आहे आणि आपल्या खिडकीतनं भरगच्च ऊन आतमध्ये येतं. आणि काल रात्री आपल्या आईने जिलेबी आणली होती. मी जॉबवर होतो, त्याच्यामुळे मला खायला नाही भेटली, त्याच्यामुळे आता खाणार होती. मला तर माहित होतं हे कॉम्बिनेशन जाम भारी लागणार आहे, त्याच्यामुळे आईनं फटाफट जेवायला वाढलं. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल ना, तर आयुष्यात एकदा वरण भात आणि जलेबीचं कॉम्बिनेशन ट्राय करा, जाम भारी लागतं. हे सगळं खाऊन आपल्याला डबल नाईट शिफ्ट साठी पण जायचं होतं. मित्रांनो, संध्याकाळी 5 वाजता मी जॉबला गेलो आणि आता ऑफिसला मी फर्स्ट टाइम मिनी ब्लॉग बनवत होतो. आता 10:30 वाजले होते. मला जाम भूक लागली होती. आईने डब्बा दिला होता, ते कधीच मी खाऊन टाकला. आता जाम भूक लागली होती, त्याच्यामुळे मी शेजवान राईस घेतला. चायनीज खायची खूप इच्छा होती. शेजवान राईस घेतला, रिटर्न ऑफिसला आलो आणि मस्तपैकी खाल्ला. तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत. भाई साहेब, खूप दिवसांना मी चायनीज खात होतो आणि जाम मजा आली बरं का. आजच्यासाठी एवढंच, उद्या भेटूयात.